पौष्टिक पपया पराठा, स्वादिष्ट आलू पराठा, दुधीच्या भोपळ्यासारखी टेस्ट येते पपयाला. कमी वेळामध्ये तयार होते टमदार पराठा. शेकटाच्या शेंगाची आमटी बनवण्यासाठी 4 प्रकारच्या डाळी मिक्स करून घेतल्यात. मूग डाळ, चना डाळ, मटकी डाळ, तूर डाळ, शेकटाच्या शेंगा, चवीपुरता मीठ आणि पाणी मिक्स करून कुकरला डाळ उकडताना थोडी हळद मिक्स करून घ्यायची आहे, त्याने टेस्ट छान येते. पराठे बनवण्यासाठी पीठ गव्हाचा मी मळून घेतलेला आहे आणि झाकण देऊन रेस्ट करत ठेवायचा आहे. एक कच्चा पपई, त्याची सालं काढून घ्यायची आहेत. कच्चा पपई भाजी या सलाड बनवून खाल्ल्याने बॉडीसाठी खूप हेल्दी आणि खूप फायदेशीर आहे. कच्चा पपई टणकदार आणि कच्चा असल्यामुळे शार्प सुरी घ्यायची आणि जर शार्प सुरी नसेल तर पटकन कट होत नाही. कच्च्या पपईमध्ये बी वगैरे काय असेल ते काढून घ्यायचे, ते खूप कडू लागतात. कच्च्या पपईची बी सलाड या भाजीमध्ये जर मिक्स झाली तर पूर्ण कडू करून ठेवते, म्हणून बिया पूर्णपणे काढून घ्यायच्या. कच्चा पपई शिजवल्यानंतर दुधीसारखा टेस्टनी लागतोय, त्यामुळे डाळीमध्येही पपई मी मिक्स करून घेते. कुकरला लावून घेतल्यानं तर फाईन छान शिजवून निघते. पपईचा पराठा बनवण्यासाठी छोट्या या बारीक खिसणीने खिसून घ्यायचं आहे. मी बारीक खिसणीने खिसून घेतलं आहे. पपई खिसताना हातातून सटकतोय म्हणून हळूहळू खिसून घ्या. कच्चा पपई खिसून त्याचाही सलाड बनवू शकता, तीही मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे. कच्च्या पपईचा सलाड. जेवढं तुम्हाला पपईचा पराठा बनवायचा असेल तेवढं पपई खिसून. मी पराठ्यामध्ये कांदा नाही घेतला, कांद्याची पात घेतलेली आहे. तुमच्याकडे कांद्याची पात नसेल तर तुम्ही कांदा घ्या. मला कांद्याची पातीची टेस्ट खूप आवडते म्हणून मी कांद्याची पातच जास्त घेते. तुम्हाला जर कांद्याची पातीची जर टेस्ट आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. मी ववा हार्वेस्ट केलेला आहे, त्याची पानं घेतलेली आहेत, त्याने टेस्ट छान येते. 2 चमचे तेल, जिरा, राई आणि चॉप केलेली मिरची, तिखट तुमच्या आवडीनुसार, कांद्याची पात, हिंग, हळद, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला मिक्स करून सॉटे करून घ्यायचं आहे. मसाले पावडर मिक्स करताना गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवून मसाले मिक्स करून घ्यायचे आहे. ववा, अजवाईनची पानं मिक्स करून पपई खिसून घेतलेला मिक्स करून सॉटे करून घ्यायचं आहे, पाणी न मिक्स करता. पपई मी जास्त शिजवून नाही घेतलंय. पपई जर तुम्हाला जर पूर्णपणे शिजून घ्यायचं असेल तर वाफेने शिजून घ्या. चवीनुसार मीठ मिक्स करून पपई 5 ते 6 मिनिटे सॉटे करून घेतले. हे पराठे तुम्ही बाहेर कुठे जर जात असाल तर उत्तम पराठे नेण्यासाठी आहेत आणि टेस्टलाही खूप छान पराठे लागतात. पराठ्याचे स्टफिंग खाली ओतून थंड करून 3 शिट्या लावून कुकरची वाफ घालवून शेकटाच्या शेंगा कुकरला शिजवताना पाण्याची क्वांटिटी थोडी कमी ठेवायची आहे, नाहीतर शेकटाच्या शेंगा कुस्कुरतात. आमटीला तडका लावण्यासाठी तेल, जिरा, राई, हिंग, मिरची, तिखट मसाला. तडका लावण्यासाठी तेल तापवतो, तो खाली ओतून नंतर सर्व मिक्स करून घ्यायचं, जास्त करपवून नाही घ्यायचं. ग्रेव्ही तुम्हाला जेवढी जाड पातळ पाहिजे असेल त्याप्रमाणे पाणी ओतून उकळी येऊन द्यायची आहे. रेस्ट करत ठेवलेला पीठ थोडा परत मळून घ्यायचा आहे. जेवढे तुम्हाला पराठे छोटे मोठे पाहिजे असेल त्याप्रमाणे पेढे तयार करून पेढे थोडे पसरून घ्यायचे आणि त्याच्यावर स्टफिंग ठेवून याप्रमाणे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला पराठे तयार करता येतील त्याप्रमाणे पराठे तयार करून एक्स्ट्राचा पीठ जर जास्तीचा जर राहिला तर तो काढूही शकता. पराठ्याला थोडा सुका पीठ लावून लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने, जास्तही प्रेस करून नाही लाटायचं, एकदम हलक्या हाताने लाटून. स्टफिंग जर तुम्ही जर पराठ्यामध्ये जर जास्त भरली तर याप्रमाणे फाटतील. स्टफिंग जर जास्त भरली तर याप्रमाणे थोडे थोडे फाटतात. वाटीच्या साहाय्याने याप्रमाणेही तुम्ही स्टफिंग भरू शकता. यामध्येही मी खूप स्टफिंग भरून घेतले. एक पराठा खाल्ला ना तर पोट भरून जातोय, एवढा छान आणि टेस्टलाही छान लागतोय. पूर्ण वरून पॅक करून स्टफिंग बाहेर न येता पूर्ण बंद करून सुका पीठ लावून पराठे लाटून घ्यायचे. थोडे थोडे पराठे फाटले ना तरी काही फरक पडत नाही, न फाटताच पराठे तयार करून घ्या. याप्रमाणे सर्व पराठे तयार करून जास्तही वेळ लागत नाही पराठे तयार करण्यासाठी, कमी वेळामध्ये पराठे तयार होतात. पॅन गरम करून ऑइल ग्रीस करून पराठे बोलले की वरून तेल नाहीतर घी, थोडा तेल पसरवून मी तेल आणि घी मिक्स करून वरून तेल सोडून घेतलंय. उलटा पालट करून शिजून घ्यायचंय. छान असे टमदार फुगलेले पराठे तयार होतात. याप्रमाणे सर्व पराठे तयार करून एकदा पपईचे पराठे करून नक्की बघा, छान तयार होतात. पराठे प्लेटमध्ये सर्व करून एक पराठ्याऐवजी 2-3 पराठे खाल, एवढे छान पराठे तयार होतात.